प्रभाग क्रमांक 24 मधील गेल्या 15 वर्षापासून प्रलंबित असलेल्या गोविंदनगर मधील प्रकाश पेट्रोल पंप ते रेनिसन्स बिल्डिंग तसेच सागर स्वीट गणपती मंदिर न्यू इरा स्कूल सत्यम स्वीट आणि परिसरातील डांबरीकरण कामाचा प्रारंभ करण्याला प्रभागाच्या नगरसेविका कल्पना पांडे यांच्या प्रयत्नातून व प्रवीण तिदमे व महाले नगरसेविका कल्पना चुंबळे यांच्या सहकार्याने या कामाचा प्रारंभ करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला। नगरसेविका कल्पना पांडे, प्रवीण तिदमे, राजेंद्र महाले, नगरसेविका कल्पना चुंबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। खरं तर हे रस्ते मागच्या वेळेसच 5-6 महिन्यापूर्वीच झाले पाहिजे होते, पण पावसाळी लाईन इथे टाकणं अतिशय गरजेचं वाटलं आणि ही लाईन टाकण्यासाठी ह्या दोन्ही रस्त्यांचा खरं उशीर झाला, पण लोकांनी अतिशय नागरिकांना त्या त्रास झाला ते खोदल्यामुळे, तर मी दिलगिरी व्यक्त करते। पण हा रस्ता आज खऱ्या अर्थाने आज शुभारंभ होतोय आणि हा रस्ता होतोय यात खरं तर मनापासून आनंद व्यक्त करते आणि नागरिकांचं सर्व सहकार्य इथे लाभत आहे आम्हाला कायम आणि इथून पुढेही लाभेल। खरं तर आमचा प्रयत्न हाच आहे की शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही इथे 4घही जण काम करत राहू आणि गोविंदनगरचा परिसर अतिशय चांगल्या रीतीने इथे विकास केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। एवढं बोलते आणि सांगते। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग 24 मध्ये गोविंदनगर परिसरातील जे काही रस्ते प्रत्येक दिवसाहून प्रलंबित होते त्या रस्त्याचं काम आज चारी नगरसेवकांच्या वतीने आज इथे उद्घाटन करण्यात आलं आहे। आज या उद्घाटनाप्रसंगी जे सर्व इथे सहकारी सर्व ज्येष्ठ लोक सर्व इथे उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो व प्रभागातील कुठलंही काम हे बाकी राहणार नाही याची गवाही या सगळ्या नागरिकांना देतो व या प्रभागाचा हेवा पूर्ण नाशिक शहराला वाटेल असा विकास पूर्ण चारही नगरसेवक करतील अशी गवाही आपल्याला देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। पावसाळी गटार टाकण्याच्या कामामुळे जे विलंब झाला होता रस्त्यांना, त्या रस्त्यांचं काम आज या ठिकाणी आमचे सहकारी झालेले कल्पनाताई पांडे, कल्पनाताई चुंबळे, तसेच प्रवीण भाऊ तिदमे व परिसरातील नागरिक यांच्या सर्वांच्या साक्षीनं इथे होत आहे। त्यामुळे नागरिकांना जो काही पावसाळ्यात किंवा याच्या अनुभव जो त्रास सहन करावा लागला त्याचे आता निश्चितच सुखद असे नागरिकांना एक आनंद होईल। त्याचबरोबर रस्त्यांबरोबर प्रभागामध्ये LED लाईटचं पण आम्ही 4घही नगरसेवकांच्या माध्यमातून 100% हा प्रभाग 24 LED लाईटचा झालेला आहे। त्याचबरोबर जे काही पावसाळीचे गटारीचे कामं असतील, ड्रेनेज लाईनचे असतील, पाणी पुरवठ्याचे कामं असतील ते लवकरात लवकर आमच्या 4घांच्या माध्यमातून मार्गी लागतील अशी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो आणि थांबतो। सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो। धन्यवाद। गोविंदनगर परिसर चौक नंबर 5 या ठिकाणी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करीत आहोत। बऱ्याच वर्षापासून जनतेच्या मागणीनुसार खूप दिवसापासून हे कामं रखडलेली होती रस्त्याची। त्या कामांचा शुभारंभ आम्ही चारही नगरसेवक करीत आहोत आणि 2 दिवसांनी आता नवीन वर्ष चालू होते, तर सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते। प्रभागाच्या कर्तव्यदक्ष नगरसेविका कल्पना पांडे यांच्या मार्फत वेळोवेळी प्रभागातील विकास कामेही पार पडली आहे। आताही डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला, त्यामुळे नागरिकांनी कौतुक करत त्यांचे आभार मानले। यावेळी गोविंदनगर सोसायटीचे नागरिक जाधव काका, राजू देसले, अमित सोनार तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक।